राज्यामध्ये पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। फोन टॅप होत असल्याने मंत्री फोन बंद ठेवतायत असं रोहित पवारांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली। दरम्यान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी रोहित पवारांच्या दाव्याला दुजोरा दिलाय, तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या आरोपांचं खंडन केलंय। बऱ्याच मंत्र्यांचे फोन तिथं आता बंद लागत आहेत। आता त्यांचं कदाचित असं म्हणणं असावं, तर अशा पद्धतीची चर्चा आहे की कुठेतरी फोन टॅप केले जात आहेत, फोनवर आपण काय बोलतो हे कुठेतरी कुणीतरी ऐकते, म्हणून या भीतीपोटी त्यांनी फोन बंद ठेवलेत का? फोन टैपिंग का मामला महाराष्ट्र में नया नहीं है। ये जो सरकार बनी है ये फोन टैपिंग से बनी है ना। अगर सच जानना था तो ये एसआईटी की बर्खास्त करने की जरूरत नहीं थी देवेंद्र जी को, जांच होनी चाहिए थी, लेकिन जांच होने नहीं दी। इस महाराष्ट्र की डीजी, बड़े बड़े पुलिस अधिकारी उसमें शामिल थे, लेकिन उनकी जांच फडणवीस ने रोक दी। त्या रोहित पवारांना काहीतरी आज तुमच्या मीडियामध्ये दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा फुसकी मारण्याचा प्रयत्न केलाय। मंत्र्यांचे फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे। असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही, त्यामुळं हा फुसकी मार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।